नमस्कार मंडळी, सर्वांचं आपल्या आरोग्य चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्र, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुदिन्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पुदिन्यामध्ये कॅलरीज, कर्बोदके, फायबर, साखर, प्रथिने, फॅट्स, जीवनसत्वे ए, बी, सी, बी कॉम्प्लेक्स, B2, B3, B6 आणि B9 सह अधिक खनिजे जसे लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक यासारखे पोषक घटक असतात. अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध पुदिन्यात मेन्थॉल आणि फ्लेवोनॉइड्ससह अँटीऑक्सिडंट्स असतात. पेपरमिंटमधील मेन्थॉल सुगंध संज्ञानात्मक प्रभाव वाढवते, सतर्कता आणि एकाग्रता सुधारते. पुदिन्याच्या अँटीमायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे ते त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ते मुरूम आणि त्वचेची जळजळ शांत करण्यास मदत करू शकते. पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर करण्यासाठी पुदिना सर्वोत्तम मानला जातो. आजकाल खाण्यापिण्यामुळे पोटात बऱ्याच समस्या उद्भवतात. यासाठी 1 चमचा पुदिन्याच्या रसामध्ये 1 कप कोमट पाणी आणि 1 चमचा मध मिसळून घेतले असता पोटातील अनेक आजारांपासून आराम मिळतो. पुदिना पचनक्रिया सुधारते, अपचन आणि मळमळ बरे करण्यास मदत करते. मसालेदार अन्न खाल्ल्याने बऱ्याचदा अपचन आणि पोटदुखी होते. अशा अवस्थेत पुदिना उकळवून त्यात मध घालून प्यायल्यास पोटाचा त्रास कमी होतो. पुदिन्यामध्ये दाहक विरोधी प्रभाव असतो, ज्यामुळे संधिवातसारख्या स्थितीच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत होते. हे पचनसंस्थेतील जळजळ कमी करण्यास देखील मदत करते. सहसा आपण चटणीचा स्वाद वाढवण्यासाठी पुदिना वापरतो. पुदिन्याची ती चटणी देखील शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. पुदिन्यामध्ये डाळिंब, हिरव्या कच्चे टोमॅटो, लिंबू, आले, हिरवी मिरची, ओवा, काळे मीठ, मिरपूड घालून बनवलेली चटणी आपल्या पोटासंबंधित आजारांमध्ये फायदेशीर ठरते. उलट्यांची समस्या टाळण्यासाठी पुदिना वापरणे खूप फायदेशीर मानले गेले आहे. यासाठी पुदिन्याच्या पानात 2 थेंब मध मिसळून सेवन करावा. पुदिन्याच्या पानांची पेस्ट तयार करून त्याला हलके गरम करून ती कोणत्याही प्रकारच्या जखमेवर किंवा कीटकांच्या चाव्यावर लावल्याने जखम आणि कीटकांच्या चाव्यापासून होणाऱ्या दाहापासून आराम मिळतो. यामुळे होणारी वेदना आणि सूज देखील कमी होते. पुदिन्याचा रस, मिरपूड आणि काळे मीठ मिसळून ते उकळून चहासारखे पिल्यास सर्दी, पडसे, खोकला आणि तापात आराम मिळतो. पुदिन्यात असलेले मेन्थॉल नैसर्गिकरित्या चोंदलेले नाक साफ करणारा घटक म्हणून कार्य करते, ज्यामुळे रक्तसंचय आणि सायनोसायटिससारख्या श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. ताज्या पुदिन्याच्या पानांची पेस्ट कपाळावर लावल्यास डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. पुदिना पाने सुकवून बनवलेल्या पावडरचा वापर तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आणि हिरड्या मजबूत करण्यासाठी करतात. पुदिन्यामध्ये साखरेचे प्रमाण कमी आहे. जे त्यांच्या साखरेच्या सेवनावर नियंत्रण ठेवू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ते योग्य बनवते. शर्करायुक्त पेयांसाठी हा एक ताजेतवाना पर्याय असू शकतो. गर्भधारणेदरम्यान पुदिन्याचे सेवन करणे असुरक्षित आहे. जास्त प्रमाणात गर्भाशयाला हानी पोहोचू शकतात. त्यामुळे आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानेच पुदिन्याचा वापर आपण आपल्या आहारात करावा. तर असा हा पुदिना अनेक आश्चर्यकारक फायद्यांनी युक्त आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतरांनासुद्धा पुदिन्याचे आश्चर्यकारक फायदे माहिती होतील. तसेच आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.